दिगंबर चौधरी या पथकाचं नेतृत्व करत आहेत. 21 कर्मचारी या पथकामध्ये सहभागी झालेले असून काही सेवेत रममान झालेले सेवक लयबद्ध चाल दिगंबर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली संस्थान संरक्षण विभाग 21 कर्मचाऱ्यांचा सहभाग टाळ्या कमी पडत आहे. त्यानंतर येणारं पथक फायर ब्रिगेड वैद्यक अग्निशामक विभाग प्रतापराव कोटे 21 कर्मचारी या पथकात सहभागी झालेले आहेत. संस्थान विभागाची आणबाण आणि शान असलेलं फायर ब्रिगेड त्या सुंदर अशा वेशभूषेमध्ये आपल्या समोरून मार्गक्रमण करत असताना त्यानंतर येत आहे नगरसेवक स्वीकृती समिती शिवाजी भालेराव 22 कर्मचाऱ्यांचं हे पथक जोरदार खास करून चालू झाले पाहिजे. महिला भगिनी स्वीकृती विभागाच्या नगरसेवक त्यात सहभागी झालेले आहेत. भारताची आणबाण आणि शान नगरसेवक महिला प्रतिनिधींचा समावेश शिवाजी भालेराव. नंतर रक्षक स्वीकृती रमेशजी चव्हाण. माजी सैनिकांचे हे पथक देश सेवा केल्यानंतर काही सगळे रममान झालेलं रमेशजी चव्हाण. त्यानंतर मोहन स्वीकृती समिती माजी सैनिकांचे पथक नानासाहेब गाडेकर 22 कर्मचाऱ्यांचा सहभाग. आणि त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ITI 7 गायकवाड 18 दिवसाची सहभागी झालेले पथक. आणि कनिष्ठ महाविद्यालय 16 कोटवाड 28 विद्यार्थ्यांचं पथक. आणि त्यानंतर साईबाबा वरिष्ठ महाविद्यालय कार्तिक गायकवाड आणि 18 विद्यार्थ्यांचे असलेले पथक. आणि या पथकाच्या बलवात साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल सर्वात मोठं पथक रोजानाला 65 विद्यार्थी 7 वर्ष असं हे साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूलचं पथक होते. 65 विद्यार्थी असलेलं हे पथक. आणि त्यानंतर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याच्या पथकाची मोठ्या दिमागाची वाट पाहत असतं. आपला मान अभिमान स्वाभिमान हे अग्रगण्य पथक सर्वांना संघटनेमध्ये जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं व्हा. सावित्रीच्या आणि जिजाऊच्या लेखींचं शाळांचा तक्रार या विद्यार्थिनींसाठी आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांसाठी झाला पाहिजे. अहमदनगर जिल्ह्यातलं एक नावाजलेलं मानवलेलं पथक तेव्हा तेजस्विनी राठोडच्या नेतृत्वाखाली अनेक राज्य राष्ट्रीय खेळाडू या पथकात सहभागी झालेले आहेत.